आवाहन केलं की आपण जास्तीत जास्त लोक आपल्या गावातील त्या रॅलीसाठी उपस्थित राहायला पाहिजे. खरंच कौतुक आहे मालगावकरांचं की आम्ही त्यांनी मगाशी सांगितलं की आम्ही आल्यास कुठेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे पाहायला न मिळालेलं एक असं उदाहरण शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा मराठा समाजाच्या नावाने येते या ठिकाणी वाचनालय आणि एक समाज मंदिर इथे या ठिकाणी मोबाईल. खरं तर तुमचं मी सोनीगावचा आहे आणि आज सगळ्यांच्या टीमच्या वतीने मी तुमचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. कारण आम्ही नेहमी अशा पद्धतीचं एक मनाशी ध्येय ठेवतो की प्रत्येक गावामध्ये आपल्या समाजाचं अशा पद्धतीचं वाचनालय असावं, ग्रंथालय असावं किंवा समाज मंदिर असावं. पण कुठेही गेलो आज आम्ही त्या ठिकाणी कुठल्या तर देवळात बसूनच अशा सभा झाल्या. तर ते असं पहिलं एक ठिकाणी या ठिकाणी असं आहे की आपल्या समाजाच्या ठिकाणी आपण आपल्या या विचाराचं या ठिकाणी देवाणघेवाण करतोय की या मनोजदादा जरांगे पाटलांनी गेल्या 1 वर्षापासून जी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता जी लढा उभा केलेला आहे त्यांच्या या लढ्याला या राज्याचं सरकार त्यांना हाणून पाडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी तो लढा अति नेटानं या मराठा समाजातल्या लोकांच्या जीवावरती पुढे चालवलेला आहे आणि पुढे चालत राहणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न्याय मिळत नाही तोपर्यंत तो चालत राहणार आहे. म्हणून याकरिता 8 तारखेला या ठिकाणी सोलापूरवरून या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला इकडे येतील त्यावेळेला आपण सर्वांनी या मालगाव गावातील सर्व बांधव असतील, भगिनी असतील, सर्वांनी या रॅलीमध्ये आपण सहभागी होऊया आणि मनोजदादा जरांगे पाटला यांच्या आरक्षणाच्या लढाईला आपण सर्वांनी त्यांना साथ देऊया. येणाऱ्या काळामध्ये ही आरक्षणाची लढाई चालूच राहील, परंतु त्या निमित्तानं तुमच्यासारखा हा समाज एकत्र एखाद्या गावामध्ये झालेला आहे तो सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळेल. या निमित्तानं मला खरोखर तुमचं या मालगावकरांचं कौतुक वाटलं. या ठिकाणी आम्हाला असं वाटत होतं की जैन समाजाचं गाव आहे, यात मुस्लिम समाजाचं गाव, मराठा समाजाचं किती आहे काय येत नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन या गावामध्ये मिळालेलं आहे. नक्कीच तुमचं या ठिकाणी या रॅलीमध्ये चांगला सहभाग निर्माण होईल, सहभाग होईल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जाऊ जय शिवाय. नमस्कार, मी संभाजी पाटील, एक मराठा समाज बांधव बेडक. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब गेली वर्षभर झाली विविध आंदोलन असतील, उपोषण असतील, आपण मूक मोर्चे असतील, पण मुंबईतील धडक असेल 2 ते 2.5 कोटी मराठ्यांनी या माध्यमातून सरकारवर दबाव आपल्या मराठ्याला ओबीसीच्या 50% आतून आरक्षण घेण्यासाठी ही मोठी त्यांनी आपली बाजू लावून धरली आहे. यामध्ये त्यांनी विविध आंदोलन केली. पण ज्यावेळेला आपण मराठा समाज सर्व बांधव मुंबईमध्ये जाऊन आपले त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायात शपथ घेऊन सांगितलं की सगळ्या स्वराज्य संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देतो. पण त्यानंतर त्याचा घुमजाव केला आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला. त्यानंतर देखील आपले मनोज जरांगे पाटील साहेब कोणत्याही या विषयावर बळी न पडता अजिबात डरलेले त्यांनी विविध आंदोलन चालू ठेवली. त्याच्याच पार्श्वभूमीवर मागच्या लोकसभेला इलेक्शन आपल्या सर्वांना दिसून आलाय. मराठा समाज आतापर्यंत मराठा समाजाच्या मतदानाच्या कट्ट्यावर कोण ग्राह्य धरत नव्हतं. त्याची वोट बँक म्हणून जाते, कारण मराठा समाज विखुरलेला आहे की मराठी कधी एक होऊ शकत नाही असाही आपला ठपका होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या मराठा समाज एकत्र आणणारे एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या मराठा समाज लोकसभेमध्ये दाखवून दिलं की मराठा समाजाला तुम्ही दिशावर हे केल्यामुळे काय घडतं हे आता दाखवलं. मराठवाड्याला 9 पैकी 8 खासदार त्यांनी बदलून दाखवल्या. त्यामुळे आता विधानसभेचे इलेक्शन येत आहे. विधानसभेचे इलेक्शन एक पार्श्वभूमीवर 2 ते 2.5 महिने इलेक्शन येणार आहे. आता जर आपण मराठा समाजाने एकत्र आपली एकी दाखवली तरच आपल्याला आरक्षण मिळू शकतं, नाही तर पुढल्या 5 वर्ष अशी वाया जाणार आहे. याचंच हे बघून आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्यांच्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं आपली परवा रॅली काढली आहे. लाखोच्या संख्येने बांधव आहेत. त्यांना जर फक्त मराठवाड्यात आरक्षण घ्यायचं असतं तर ते कधीच घेऊन मोकळले असते. का सुरुवातीचा लढा गेले 18 ते 20 वर्षाचा हा माणूस आपल्या घर परपंचावर 200 ठेवून मराठा समाजासाठी लढत आहे. ज्यावेळेला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात काही लोक जाणकार आरक्षण अभ्यास करणारे लोक ज्यावेळेला जरांगे पाटील साहेबांना जाऊन भेटले त्यांच्या आंदोलनामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला देखील न्याय तुम्ही देऊ शकता, तुम्ही भाग घ्या. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळून देखील मराठवाड्यांचा सरकारनं म्हणाल्यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. पण त्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टा सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजासाठी त्यांनी सगळे सोडून एकच आरक्षण मागितलं. ओबीसीच्या 50% आमच्या हक्काचं. जेवढी आमची लोकसंख्या आहे तेवढी
जनगणना ते 50% आरक्षण आम्हाला ओबीसीतून मिळालंच पाहिजे ही बाजू आपली लावून धरली. त्यांना जर खऱ्या अर्थाने आपल्याला जर पाठिंबा द्यायचा असेल, आपली एक पिढी वाया गेली आहे, पण आपल्या भविष्य आपल्या मुलाबाळांसाठी आता तुम्ही बघा, आता 10वीची परीक्षा झाली, 12वी परीक्षा झाली, आता स्पर्धा परीक्षेचं ऍडमिशन चालू आहे. बघत असाल तर 50% वर कुठं ऍडमिशन होतो कास्टमधला आणि आपल्याला 90% पडून काही मिळत नाही. ही आपल्याला जर आपली शोकांतिका कायमस्वरूपी आपलं जे लागलेलं दुर्भाग्य आहे ते जर पुसून काढायचं असेल तर आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना आपण साथ देणं गरजेचं आहे. एक डोकं मनोज जरांगे पाटील साहेबांचं लढत आहे, पण त्याला जर आपली लाखो डोके हे सांगली जिल्ह्यातील जर त्यांना साथ दिली तर सरकारला पण आता भाग करायला लागेल की या मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे.